पर हे अशा प्रकारचं एक सामाजिक परिवर्तन होणं ही एक समाजामध्ये परिवर्तन होणं ही एक सामाजिक प्रक्रिया आहे असं एक दोन मग 5-10 मिनिटापूर्वी तुम्ही म्हणालात. आता मग असा प्रश्न पडतो की जर परिवर्तन होणं, देशी मुळं आत्मसात करणं, नव्या प्रभावांना रिचवणं ही सगळी जर सामाजिक प्रक्रिया आणि थोडीशी आपोआप घडणारी अशा प्रकारची प्रक्रिया असेल तर एक व्यक्तीचा एक इंडिव्हिज्युअल म्हणून याच्यामध्ये रोल काय असायला पाहिजे, काय भूमिका असायला पाहिजे? हा अतिशय पेचात टाकणारा प्रश्न आहे. पण व्यक्तींनी नेहमी तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे कोणाचंही खरं मानायचं नाही, किंवा बुद्धांनी पण हे आधी सांगितलं आहे की तुमचे आई वडील म्हणत असतील ते खरं मानू नका, पोथ्या ग्रंथ म्हणतील ते खरं मानू नका, धर्म म्हणेल ते खरं मानू नका. तुमच्या मनात, तुमच्या कॉन्शियन्सला, त्याला ते काय शब्द वापरायचे, त्या तुमच्या कॉन्शियन्सला तुम्ही विचारा आणि त्याप्रमाणे चला. म्हणून मला असं वाटतं व्यक्तींनी नेहमी समाजाच्या विरुद्ध आणि आपल्या जाणीवेला पुढे ठेवून पण परंपरा बिनकामाची आहे असं समजून नाही, तर आपल्याला या परंपरेतच राहून काम करायचं आहे. म्हणून आपल्या कॉन्शियन्सला पुढे ठेवून हे परिवर्तन घडणं शक्य आहे आणि असं आपल्या लोकांनी केलंच आहे मुळात.